फ्रेंड्स, बिल्स ऑफ एक्सचेंजच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये फायनल अकाउंट्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज फोर्थ पार्ट घेणार आहोत आपल्या ॲडजस्टमेंट्सचा. मागच्या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो आपण 19 ॲडजस्टमेंटपर्यंत मित्रांनो बघितलेलं होतं आणि त्याचे दोन इफेक्ट्स प्रत्येकाचे आपण लॉजिकली पाहिलेले आहेत. शक्य झालं तर या दोन लेक्चरमध्ये हे आणि पुढचं लेक्चर आपण या ॲडजस्टमेंट्स डन करणार आहोत आणि आपले प्रॉब्लेम्स चालू होतील. आय होप तुम्ही व्हिडिओ रेग्युलर पाहत आहे, लवकरच भेटणार आहोत आपण अशी अपेक्षा आहे. तर पुढच्या ॲडजस्टमेंटपासून चालू करू मित्रांनो. पुढची ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्टमेंट नंबर 20, गुडविल रिटर्न ऑफ. मित्रांनो एकदम सरळ सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रिटर्न ऑफ या शब्दाचा अर्थ होतो डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन मध्ये तुम्ही काय करता मित्रांनो? डेप्रिसिएशन म्हणजे काय? ॲसेटच्या किमतीत झालेली घट, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. मग तुम्ही मित्रांनो पहिला इफेक्ट काय द्या, तुम्ही ॲसेटच्या किमतीमधून, ठीक आहे, गुडविल मधून तेवढी अमाऊंट काय करा, मायनस. हा झाला तुमचा फर्स्ट इफेक्ट. आणि डेप्रिसिएशन म्हणजेच गुडविल रिटर्न ऑफ हा एक प्रकारे तुमचा काय झाला, लॉस, एक्सपेन्स. आता हा कोणता एक्सपेन्स किंवा कोणता लॉस आहे? इनडायरेक्ट लॉस आहे. म्हणजेच याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आपण आपले सगळे मित्रांनो इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट लॉसेस कुठे लिहितो मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. करेक्ट? म्हणजे याचा सेकंड इफेक्ट जो येईल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. पुढे मित्रांनो आपली 21st नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे कमिशन ऑन सेल्स किंवा कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट पेएबल टू मॅनेजर. आता या ठिकाणी ना मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट किंवा सेल्स हे फिगर्स साईडला ठेवा. आपली मेन ॲडजस्टमेंट फोकस करा कमिशन पेएबल टू मॅनेजर. कमिशन पेएबल टू मॅनेजर. आता मला सांगा मॅनेजर, आपला डायग्राम आठवा. मॅनेजर हा कोणत्या ठिकाणी काम करत असतो मित्रांनो? मॅनेजर स्टोअर्स, प्रोडक्शन डिपार्टमेंट, वेअर हाऊस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन. मॅनेजरचं काम कुठे चालतं मित्रांनो? ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला. म्हणजे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला जो मॅनेजर काम करतो त्याला आपल्याला कमिशन द्यायचं. मग आता हा आपला कोणता एक्सपेन्स झाला मित्रांनो? इनडायरेक्ट एक्सपेन्स. बरोबर आहे. मग मित्रांनो त्याचा पहिला इफेक्ट कुठे येईल मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. कमिशन टू मॅनेजरचा खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून पहिला इफेक्ट कुठे येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. बरोबर. हा एक्सपेन्सचा इफेक्ट झाला. आता हा एक्सपेन्स काय आहे? पेएबल. पेएबल याचा अर्थ काय झाला मित्रांनो? द्यायचा बाकी आहे, म्हणजे ती आपली काय झाली? लायबिलिटी. मग याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार मित्रांनो? तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल मित्रांनो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. करेक्ट मित्रांनो? तर ही होती आपली कमिशन पेएबल टू मॅनेजरची ॲडजस्टमेंट. मित्रांनो याच्या पुढची आपली जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर. सी मित्रांनो ॲक्च्युली या दोन ॲडजस्टमेंट्स एकत्र आहेत. ठीक आहे. एक आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर, ठीक आहे, आणि आपली दुसरी ॲडजस्टमेंट जी आहे ती आहे बिल्स पेएबल डिसऑनर. ठीक आहे. तर मित्रांनो बिल्स रिसिवेबल डिसऑनर, बिल्स पेएबल डिसऑनर अशा दोन ॲडजस्टमेंट आपण एकत्र पाहणार आहोत. मला सांगा बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल ह्या आपल्या काय झाल्या? बिल्स रिसिवेबल आपली काय आहे? ॲसेट. आणि बिल्स पेएबल आपली काय आहे? लायबिलिटी. करेक्ट. आता या ठिकाणी मित्रांनो होतं काय? ज्यावेळेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतंय त्यावेळेस तुमची बिल्स रिसिवेबल ची ॲसेट ही काय झालेली असणार आहे? कमी झालेली असणार आहे. ठीक आहे. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस आपलं बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतं त्यावेळेस मित्रांनो काय होतं? आपली बिल्स रिसिवेबलची ॲसेट ही काय होते? कमी होते. आता एकदम सिंपल आहे. जर एक ॲसेट आपली कमी झाली तर याचा अर्थ काय? आपली दुसरी कोणती तरी ॲसेट काय झालेली असणार आहे? वाढलेली असणार. आता मला सांगा ज्या व्यक्तींकडनं
तुम्हाला बिल्स रिसिवेबलचे पैसे घ्यायचे असतात, ते आपले कोण झाले? डेटर्स. म्हणजे ज्यावेळेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतं तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ काय झाला की बिल्स रिसिवेबलची तेवढी अमाऊंट काय झाली? कमी झाली. आणि ती एंट्री आपण काय करतो मित्रांनो? डेटर्सच्या नावाने, ड्रॉवीच्या नावाने फिरवतो की बिल्स रिसिवेबल कमी झालं तर ड्रॉवीच्या नावाला आपण मित्रांनो तेवढ्या अमाऊंटने काय करतो? डेबिट करतो, वाढले म्हणून. ठीक आहे, म्हणजे तेवढी डेटर्सची अमाऊंट आपली काय झालेली आहे? वाढलेली आहे. याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कन्सेप्ट मित्रांनो बिल्स पेएबल डिसऑनर आहे. उद्या जर का बिल्स पेएबल डिसऑनर झालं तर याचा अर्थ काय? तुमची पेएबलची लायबिलिटी कमी झाली. पेएबलची लायबिलिटी कमी झाली म्हणजे दुसरी कोणती तरी लायबिलिटी वाढलेली असणार. आता आपल्याला ज्यांना पैसे देणं बाकी आहे ते लोक आपले कोण झाले? क्रेडिटर्स. म्हणजेच तुमची मित्रांनो काय झालेली आहे? क्रेडिटर्सची लायबिलिटी वाढलेली आहे. सो बिल्स रिसिवेबल डिसऑनरचे दोन इफेक्ट, बिल्स रिसिवेबल मधून मायनस डेटर्स मध्ये ऍड, बिल्स पेएबलचे दोन इफेक्ट, बिल्स पेएबल मधून मायनस क्रेडिटर्स मध्ये ऍड. ठीक आहे फ्रेंड्स, या दोन्ही ऍडजस्टमेंट थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत. परत लक्ष द्या. उद्या बिल्स रिसिवेबल समजा डिसऑनर झाला आपला, याचा अर्थ काय झाला की बिल्स रिसिवेबल तेवढ्या रुपयांनी कमी झालेला आहे. म्हणजे तुम्ही बिल्स रिसिवेबल मधून तेवढे पैसे काय कराल? मायनस. पण बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळाले नाही याचा अर्थ आपण काय करणार? त्या माणसाच्या नावाने ती एंट्री दाखवणार ना की त्या माणसाकडनं तेवढे पैसे घेणं आहे. आता तो माणूस ज्याच्याकडनं घेणं आहे तो आपला कोण झाला? डेटर. याचा अर्थ काय झाला? ज्यावेळेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर होतो तेव्हा बिल्स रिसिवेबलचे ऍसेट कमी होते आणि डेटर्स तेवढ्या रुपयांनी वाढतात. म्हणून मित्रांनो बिल्स रिसिवेबल डिसऑनरचा पहिला इफेक्ट, ऍसेट मध्ये बिल्स रिसिवेबल मधून मायनस आणि त्याच्याकडनं तेवढं घेणं वाढतं ना. याचा अर्थ काय? ऍसेट मध्येच मित्रांनो डेटर्स मध्ये तेवढे पैसे काय करणार? ऍड. तसंच जेव्हा बिल्स पेएबल डिसऑनर होतं याचा अर्थ काय? तुमची बिल्स पेएबलची लायबिलिटी काय झालेली? कमी झालेली. पण बिल्स पेएबलची लायबिलिटी जरी कमी झालेली असली तरी त्या माणसाला तेवढं देणं वाढलं ना. मग देणं वाढलं याचा अर्थ काय? ज्यांना आपण पैसे पेएबल आहेत त्या माणसांना आपण काय म्हणतो? क्रेडिटर्स. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? क्रेडिटर्स मध्ये तेवढे पैसे काय होतील? तर हे दोन इफेक्ट आहेत आपले, बिल्स रिसिवेबल डिसऑनर आणि बिल्स पेएबल डिसऑनरचे. करेक्ट फ्रेंड्स. आता याच्यानंतर पुढचा आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. मित्रांनो क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी ही आपली झालेली ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक हा सिमिलर वर्ड आहे प्रीपेडचा. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे प्रीपेड स्टेशनरी. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक म्हणजेच प्रीपेड म्हणजेच अनयुज्ड स्टेशनरी चे दोन इफेक्ट काय आहेत? प्रीपेड हा या वर्षीचा खर्च आहे का? नाही. प्रीपेड हा या वर्षीचा खर्च नाहीये. म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट काय येईल? प्रीपेड एक्सपेन्सेस आपण काय करतो? मायनस. मित्रांनो मग प्रीपेडचा पहिला एक्सपेन्स म्हणजे इफेक्ट येईल स्टेशनरी मधून मायनस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला आपण स्टेशनरी लिहितो इनडायरेक्ट एक्सपेन्स. त्याच्यातनं प्रीपेड म्हणजे तुम्ही काय कराल? मायनस. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट मित्रांनो, प्रीपेड म्हणजे या वर्षीचा खर्च नाहीये, पुढच्या वर्षीचा खर्च आपण या वर्षी पेड केलेला आहे. म्हणजे ती आपल्या बिझनेसची काय झाली? ऍसेट का लायबिलिटी? अर्थातच ऍसेट. सो याचा सेकंड इफेक्ट येईल मित्रांनो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. सो परत एकदा लक्षात घ्या, प्रीपेड स्टेशनरी, क्लोजिंग स्टॉक हा सिमिलर वर्ड आहे प्रीपेड स्टेशनरीचा. प्रीपेड स्टेशनरी पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला स्टेशनरी मधून मायनस. दुसरा इफेक्ट मित्रांनो प्रीपेड आहे म्हणजे आपली काय झाली? ऍसेट, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मित्रांनो इथपर्यंत आपण ऍडजस्टमेंट नंबर 24 पर्यंत फ्रेंड्स एक्सप्लेनेशन्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्या पुढे मित्रांनो इंटरेस्ट ऑन लोन टेकन. आता इंटरेस्ट ऑन लोन टेकन च्या अगोदर आपण पहिल्यांदा बेस बघू की लोन टेकन आणि इंटरेस्ट ऑन लोन टेकन या कन्सेप्ट काय आहे. लोन टेकन मराठी भाषांतर आपण लोन घेतलं. आपण लोन घेतलं याचा अर्थ काय झाला मित्रांनो? आपली लायबिलिटी झाली. आपण कोणाकडनं तरी पैसे उधार घेतलेले आहेत. समजा मी एखाद्या माझ्या मित्राकडनं
1,00,000 रुपये पैसे उधार घेतले, उसने घेतले. समजा मी त्याला बोललो मी तुला 10% रेट इंटरेस्टने पैसे देईल. आता मी आज त्याचं 1,00,000 रुपये घेतलेले आहेत, 1 वर्षाने मी त्याला रिपे करतो. तर मला सांगा, ज्यावेळेस मी त्याला 1 वर्षाने पैसे रिपे करेल तेव्हा मला त्याला टोटल किती पैसे द्यावे लागतील? 1,00,000 रुपये लोनचे प्लस त्याचे 10% 10,000 रुपीज इंटरेस्ट, म्हणजे 1,00,000 रुपये प्लस 10,000 10,000 असं मी त्याला रिटर्न करताना 1,10,000 1,10,000 रिपे करेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इंटरेस्ट ऑन लोन आपल्या बिझनेसचा काय झाला? लॉस एक्सपेन्स. इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, इनडायरेक्ट लॉस आहे. म्हणजे इंटरेस्ट ऑन लोनचा आपला पहिला इफेक्ट जो येईल तो येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. इंटरेस्ट ऑन लोनचा मित्रांनो जो आपला पहिला इफेक्ट येईल तो काय येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि तुम्हाला टोटल देताना किती द्यायचे? 1,10,000 ना. याचा अर्थ काय झाला की तुमचे ऑलरेडी लोनचे 1,00,000 रुपये द्यायचे होते. लोन कुठे लिहिता तुम्ही? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला तुम्ही लोन लिहिता, बरोबर ना? ते 1,00,000 रुपये तुम्हाला ऑलरेडी द्यायचे होते लायबिलिटीला लिहिलेले, प्लस ते 10,000 रुपये मित्रांनो काय झाले? वाढले, बरोबर? म्हणजे ते इंटरेस्टचे 10,000 तुम्ही मित्रांनो काय कराल? लोन मध्ये ऍड करा. म्हणजे दोन लॉजिक्स कसे आहेत? एक, इंटरेस्ट ऑन लोन तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि तेवढे पैसे तुमचे अजून द्यायचे बाकी आहेत, तुम्ही दिलेले नाही आहेत. म्हणजे लोनच्या अमाऊंटमध्ये ते पैसे सुद्धा तुम्ही काय करणार? पेड करणार. लोनच्या किमतीमध्ये तेवढे पैसे काय होतील? ऍड होतील. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन लोन नंतर मित्रांनो ऑपोजिट कन्सेप्ट आहे इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन. एक्झॅक्ट ऑपोजिट कन्सेप्ट आहे. आता इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन काय असेल? आपण कोणाला तरी लोन दिलं आणि त्याच्यावर आपल्याला काय होतंय? इंटरेस्ट मिळतंय. आता त्याच्यावर जर का मित्रांनो आपल्याला इंटरेस्ट मिळत असेल तर आपलं काय झालं? इन्कम. म्हणजे पहिला इफेक्ट काय होईल मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन, आपण लोन दिले त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळतंय म्हणजे आपलं इन्कम झालं. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता याचा दुसरा इफेक्ट मला सांगा, आपण लोन दिलेलं असेल तर ते आपण मित्रांनो बॅलन्स शीट मध्ये कुठे शो करणार? आपण लोन दिलेलं असेल तर ते आपण मित्रांनो बॅलन्स शीट मध्ये कुठे शो करणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. मग आता हे जे इंटरेस्टचे पैसे आपल्याला यायचे बाकी आहेत, हे जे इंटरेस्टचे पैसे आपल्याला रिसिवेबल आहेत, तेवढे पैसे आपण काय करणार मित्रांनो? ते जे लोन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय करणार मित्रांनो? ऍड इन लोन गिव्हन. बरोबर? समजा मी एखाद्याला 10,00,000 रुपये दिले, त्याच्यावर मला 50,000 रुपये इंटरेस्ट भेटणार, तर मला टोटल किती भेटतील? 10,50,000. म्हणजे मी 50,000 10,00,000 मध्ये काय केले? ऍड इन लोन गिव्हन. तर हे होते आपले दोन इफेक्ट इंटरेस्ट ऑन लोन गिव्हनचे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दोघांचं लॉजिक सेम. आपण पैसे लोन म्हणून द्यायच्या ऐवजी कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा मित्रांनो आपलं काय झालं? इन्कमच झालं. सेम लॉजिक, इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये तेवढे इंटरेस्टचे पैसे काय होतील? ऍड होतील. जसं आपण लोन मध्ये ऍड करतो तसं आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करणार. फ्रेंड्स, याच्या पुढे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लुडेड इन पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ अ पार्टनर. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर का राहिलेल्या 5 ऍडजस्टमेंट पण याच व्हिडिओवर घेतो तर खूप लांबेल, तर त्या राहिलेल्या 5 ऍडजस्टमेंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत